नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. गेली काही दिवस सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. सगळीकडं आनंदमय आणि प्रसन्न असं वातावरण आहे. पण आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा म्हणजेच त्यांच्या विसर्जनाचा दिवस आलेला आहे. आत्ताच मी आमच्या घरच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. त्यावेळी माझ्या मुली खूपच भावूक झाल्या होत्या, दुःखी झाल्या होत्या की आई आपण नको गणपती बाप्पाचं विसर्जन करायला, राहू दे ना. तर आजच्या व्हिडिओत मी हेच सांगणार आहे की मी त्यांना थोड्याशा गोष्टी काही समजावल्या ज्यामुळे त्या थोड्या नॉर्मल झाल्या. आजच्या व्हिडिओत त्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता, त्यामुळे त्यांना थोडा कमी दुःख होईल किंवा त्यातून ते काहीतरी शिकतील. तर नंबर 1 आहे गणपती बाप्पाला निरोप. तर एकदा काय होतं, गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या घरी जातात आणि तिथं ते खूप छान राहतात, खूप आनंदाने राहतात. म्हणजेच मोदक खाणं, गप्पा गोष्टी करणं, गाणी म्हणणं, खूप छान राहत असतात. आणि काही दिवसांनी त्यांची जायची वेळ होते. त्यांच्या आईकडं, पार्वती मातेकडं आणि वडील भगवान शंकराकडे त्यांची जायची वेळ होते. तेव्हा सर्व भक्त खूप दुःखी होतात. तेव्हा गणपती बाप्पा त्यांना हसून म्हणतात की काळजी नका करू, मी पुढच्या वर्षी लवकरच तुम्हाला भेटायला नक्की येईल. तर यातून आपल्याला काय शिकवण मिळते की निरोप हा कधीच शेवट नसतो. निरोप म्हणजेच एक वचन असतं, पुढच्या वर्षी परत आपली भेट होईल किंवा मी येईन असं. आणि नंबर 2 आहे बाप्पाची मूर्ती. तर एकदा लहान मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई आपण बाप्पाला पाण्यामध्ये का सोडतो का? तर त्याची आई त्याला म्हणाली की बाळा, गणपती बाप्पाची मूर्ती ही आपण मातीपासून बनवलेली असते आणि आपण जेव्हा बाप्पाचं विसर्जन करतो किंवा त्यांना पाण्यात सोडतो तेव्हा त्या मूर्तीची परत माती होते आणि ती मातीमध्ये मिक्स होते. तर त्याची आई त्याला म्हणते की आपल्याला निसर्गाकडून बऱ्याच काही गोष्टी मिळालेल्या असतात, तर आपणही निसर्गाला काही परत दिलं पाहिजे. यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की काही कायमस्वरूपी राहत नाही आणि आपण निसर्गाचा नेहमीच आदर केला पाहिजे, नेहमीच सन्मान केला पाहिजे. आणि नंबर 3 आहे ऋतूंप्रमाणे बदल. तर एकदा गुरुजी वर्गात सगळ्या मुलांना सांगतात की उन्हाळा संपला की पावसाळा येतो, पावसाळा संपला की हिवाळा येतो. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा येतात आणि जातात. तर याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या जीवनात हे बदल नेहमीच होत असतात. ते बदल आपण स्वीकारले पाहिजेत, तेव्हाच आपण नवीन गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. नंतर आहे तिसरा पॉईंट आहे ऋतूंप्रमाणे बदल. एकदा गुरुजी वर्गात मुलांना सांगतात की उन्हाळा संपला की पावसाळा येतो, पावसाळा संपला की परत हिवाळा येतो. त्याचप्रमाणे बाप्पा येतात, जातात आणि परत पुढच्या वर्षी परत येत असतात. तर याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी अशी आपली नसते. बदल हे आयुष्यात होतच असतात. प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी नसते, तर ते बदल स्वीकारले पाहिजेत. नंबर 4 आहे सोडून देण्याची कला. तर एकदा एक लहान मुलगा त्याच्या आईला म्हणतो की आई आपण बाप्पांवर एवढं प्रेम करतो, आपल्याला बाप्पा एवढे आवडतात, मग ते आपल्याला सोडून का जातात? तेव्हा त्याला आई सांगते की बाळा, यातूनच शिकायला हवं की आपण एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करतो किंवा खूप जीव लावतो, पण काही वेळेला आयुष्यात आपल्या असे प्रसंग येतात की आपल्याला त्या गोष्टींपासून किंवा त्या व्यक्तींपासून लांब जावं लागतं किंवा त्यांना सोडावं लागतं. तर याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कुठल्याही गोष्टीला जास्त चिकटून न राहता काही गोष्टींना सोडलं पाहिजे किंवा काही गोष्टी जाऊ दिल्या पाहिजेत आयुष्यातून. तेव्हाच आपण येणाऱ्या नवीन गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. तर एकदा बाप्पा सगळ्या भक्तांना म्हणतात की माझं जाणं तुम्हाला त्रासदायक किंवा दुःखी करत असेल, पण माझ्या येण्याने तुम्ही तेवढेच आनंदित आणि उत्साहित होतात. तर सर्व भक्तजण बाप्पांना म्हणतात की हो बाप्पा, तुम्ही आल्यावर आम्ही खूप आनंदी होतो, त्यामुळे आम्ही तुमची परत परत येण्याची वाट बघतो. तर ह्याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की काही गोष्टीला वेगळं होणं हे आवश्यक असतं. त्यामुळेच परत भेटीचा आनंद किंवा परत भेटीची जी ओढ आहे, जो आनंद आहे, तो खूप गोड होतो. आणि आयुष्यात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी अशी राहत नसते. त्यामुळे आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, कारण वेळ आणि प्रसंग
हे नेहमी बदलत राहत असतात. तर आशा करते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला असेल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.